सर मी 2017 पासून आपल्या प्रशासनाला करतो. 2010 मध्ये आपली मोजणी झाले. सर मी सरपंच मंगेश साबळे युवा मंचचा तालुका अध्यक्ष आहे, म्हणून हे प्रकरण एवढं खोलवर गेलेलं आहे. तर मी 2017 पासून आपल्या प्रशासनाला विनंती केली. 2010 मध्ये मोजणी झाली, आम्हाला 4ची नोटीस आली. त्यांनी 4च्या 1च्या नोटीसमध्ये 16 शेतकऱ्यांना वगळले आणि 4-1च्या नोटीसमध्ये दुसरे उर्वरित 5 ते 6 शेतकरी आहेत गट क्रमांक 18 मधले डोंगरावर 70 ते 80 फुटावरच्या जमिनी त्यांना 4च्या 1 नोटीसमध्ये सामील करून त्याला घेतले. कशाच्या आधारावर घेतलं माहित नाही, हे डंपी लेवल कसे लावलेत माहित नाही. तिथं जर पाणी गेलं तर आमच्या महादेवाच्या मंदिराच्या कळसाला पाणी लागते. 5 गावं डुबून मरणार आहेत त्याच्यामध्ये. ह्यांनी कशा पद्धतीने डंपी लेवल लावले माहित नाही. दुसरा एक आहे रस्त्याचा प्रश्न. रस्त्याला ते 20 ते 25 एकर पाणी साठा कमी करून ह्यांनी रस्ता पूर्ण नदीच्या काठाने टाकलाय. मग ह्याला नदीच्या काठाने पाणी रस्ता टाकायचा होता तर याने जमिनीवरच्या संपादित कशासाठी केल्या ते मला त्यांनी उत्तर द्यावं. तिसरा प्रश्न आहे, ज्या जमिनीमध्ये लागणार नाही तिथल्या जमिनीमध्ये रस्ते घालून ह्यांनी तिथल्या जमिनी संपादित केल्यात. तर ह्याला 2017 पासून माझी 5 एकर जमीन त्यांनी कागदोपत्री गायब केलेली आहे. 5 एकर जमीन तुझी कुठं आहे ह्याला मोजून द्या म्हणतोय. माझ्या जमिनीत आता पाळू आहे, माझ्या जमिनीत आता पाणी आहे. तेवढे असताना आम्ही 2017 पासून 16 मध्ये आवाड झाले. 17 पासून ह्याला प्रशासनाला विनंती केली. आपल्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, आपले शिंदे साहेब, पहिला पूर्ण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब एवढ्यांना पत्र व्यवहार करतोय मी 2022 पासून. आपले विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब त्यांना 2 वेळेस भेटलोय मी, स्वतः निवेदन दिलेत. पुन्हा आपले पापलकर साहेब त्यांना भेटून निवेदन दिलेत. लातूरचे कलेक्टर असतील त्यांना भेटून निवेदन दिलेत. एवढे निवेदन देऊन माझ्याकडे आपल्या बाजारच्या 3 थैल्या भरतील एवढे कागद जमा झालेत. त्यांनी त्याला पाठवायचं. गोदावरी महामंडळ असेल त्याचे 3 परळीचं ऑफिस असेल, त्याचं लातूरचं ऑफिस असेल, त्याचं अहमदपूरचं ऑफिस असेल, सगळे एकूण एकाला फक्त कागद काळे करतायत. हे न कारवाई करा अजिबात तयार नाहीत. ह्याच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात, ती बी पांढऱ्या नाही काळ्या पट्ट्या बांधल्यात. ह्याला काही दिसाय नाही. ह्याच्या मोबाईलचे चष्मे वाढलेत. ह्याला कारवाई करायची नाही. ह्याचं कामच आहे शासनाचा पगार खाणे, येणे बसणे, डबा खाणे, घरला जाणे. ह्याला कारवाई करायची नाही. कोणता शेतकरी मेला काय, कोणता शेतकरी वाचला काय, ह्याला काहीच देणे घेणे नाही. माझ्या संग 16 शेतकरी आहेत, एवढा डावलण्यात आले. त्यांनी मला ताबडतोब आज मला लेखी लेटर द्यावं. आम्ही तुमच्या पत्राच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यावर आम्ही एवढ्या दिवसामध्ये कारवाई करून तुम्हाला न्याय देण्यात येईल असं लेखी लेटर द्यावं. मी आज आत्मदहन मागेला नसता मी पेट्रोल टाकून आज मी इथं आत्मदहन करणार आहे. मी आपले विभागीय आयुक्त पापलकर साहेबाला निवेदन दिलं होतं. मी 26 जानेवारीचं निवेदन दिलं होतं, पण हे कारवाई करतो म्हणून लातूरची कमिटी नेमाय सांगितली. कोणची कमिटी? आपले डिप्टी कलेक्टर मॅडम, त्याच्यानंतर आपला भूमी अध्यक्ष लातूरचे, त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता. 15 दिवसात कारवाई करा आणि त्यांचा अहवाल मला सादर करा म्हणून ह्याला जानेवारी मध्ये पत्र दिले. आज मला सांगा मे आलाय, 1 मे महाराष्ट्र स्वातंत्र्य दिन आला. स्वातंत्र्य तर मिळालंच नाही. सगळ्या शेतकऱ्याला ह्याला असंच हे करायचंय, फक्त ह्याला पगारी खायच्यात, ह्याला कारवाया करायच्या नाहीत. 2026 आहे, एवढ्या शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही. ह्याचे फक्त कागदोपत्री चालू आहेत. कुठे गेली तुमची कमिटी? का गेलं नाही तुम्ही पंचनामा? आणि फक्त गट क्रमांक 26चा अर्धा पंचनामा करून आपल्या डिप्टी कलेक्टर मॅडम अहमदपूरला पळून आले मला मीटिंग आहे म्हणून, आणि इथे येऊन ऑफिसमध्ये बसल्या. ह्याला कसली मीटिंग होती? का कारवाई करायची नव्हती? आणि मी त्याची सविस्तर विचारायला गेलो, मॅडम कारवाई का झाली नाही? हे तू माझ्याकडे यायचं नाही, माझं काही काम नाही, तू कुठं जाते तिथं जा, माझ्याकडे येऊ नको. कोर्टात जा, कोर्ट बघून घे. जर कोर्टात जायचं असेल तर तुम्ही मला पत्र द्या. माझ्या हातात कारवाई करायचं काही नाही. मी कोर्टात जातो, तुम्ही म्हणचाल तिथं जातो. मला फक्त तुमचे रिपोर्ट द्या. हे लाईव्ह स्वतः आमच्या 16 शेतकऱ्याच्या समोर सगळे माझ्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही कारवाई करा आणि तसा रिपोर्ट द्या. मी हायकोर्टात म्हणचाल हायकोर्टात जातो, कुठं बी जायला तयार. आपण आता इतक्या वेळा असून या ठिकाणी जेवढ्या उंचावरच्या टाकीवरती आंदोलन वगैरे करताय, पण प्रशासनानं काही आपल्याशी संपर्क साधलाय का? आणि त्यांच्याशी आपलं काही बोलणं वगैरे झालंय का? अजिबात बोलणं झालेलं नाही. मला त्यांनी लेटर दिले. मी तुम्हाला लेटर देतोय की तुम्ही फीस भरा आणि तुमची जमीन मग मोजून घ्या आणि त्याच्यानंतर तुमची जमीन लागते का नाही बघू आणि त्याच्यानंतर देऊ. अरे मग तुम्ही स्वतः 26/2/26 स्वतः स्पॉट पाहणी केली, स्वतः क्षेत्र बघितले, पाण्यात कोणतं क्षेत्र आहे, पाळूचं क्षेत्र कोणतं आहे, त्याच्यावर पंचनामा केला ह्याच्या यंत्रणेनं.
5 जणांची कमिटी नेमली अहमदपूरची, आणि याच्यावर त्यांनी कारवाई करतो म्हणून तसे हे करून टाकले, तरी पण ह्याच्यावर कारवाई नाही. आणि पापलकर साहेबाला आता रिपोर्ट पोहोचलाय, लातूरच्या कलेक्टरने हे रिपोर्ट दिलाय. सगळे रिपोर्ट कसे देत आहेत? रिपोर्ट जुन्या दप्तर उकलतायत, जुन्यात घेतलंच नाही आमचं. तुम्ही जमीनच लावली नाही, तुम्हाला कसा रिपोर्ट येईल? न्याय मागण्यासाठी तुम्ही हाच पर्याय का निवडला? मी 2017 पासून न्याय मागतोय. ह्याला वारंवार पत्रव्यवहार केले, पार मंत्रालयापासून पत्रव्यवहार केले, सगळं करून ह्यांचं काय हातपाय हलणार, ह्याला काही दिसना झाले. त्याच्यामुळं मी 26 जानेवारीला सुद्धा आत्मदहनचा इशारा दिला होता. मला खोटं आश्वासन दिलं त्यांनी, बाबा आम्ही 15 दिवसात तुम्हाला कमिटी नेमून तुमची जे काय चौकशी आहे ते आम्ही करतो. तेवढे 15 दिवस झाले नाही, आमचे 5 महिने झाले, 5 महिने उलटून गेले, कसलीही कारवाई नाही. बरं, आता नेमकं प्रशासनाकडून ह्या घडीला तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला त्यांनी माझ्या पत्रानुसार किती दिवसामध्ये कारवाई करणार आहेत, माझी जमीन कधी मोजून देणार आहेत, म्हणजे 5 एकर जमीन जी घायाळ केली कागदोपत्री, त्यांनी मला ती जमीन मोजून द्यावी, कुठं तळ्यात गेली आहे कुठं संपादित करून द्यावी. त्याच्यानंतर मी आत्मदहन आजचं जे आहे ते माघार घ्यायला तयार आहे. मी माझ्याकडे 3 पिशव्या भरल्या, मी कंटाळलोय आता. पार मंत्रालयापासून जाऊ आलोय, पार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांपासून भेटी दिल्या, पण कुठलीही कारवाई का करत नाहीत हे अधिकारी. ह्याला पत्र आलेत मंत्रालयातून, मंत्रालयातून येऊन सुद्धा हे कारवाई करायला तयार नाही. कशासाठी? प्रशासनावर काय दबाव आहे का? दबाव आहे का? इथलं जे स्थानिकचं जे प्रशासन आहे त्याच्यावर कुणाचा दबाव आहे? राजकीय दबाव असू शकतो, मला माहित नाही कुणाचा आहे. त्यांनी उलगडा करावं. त्यांचा राजकीय दबाव असल्याशिवाय त्यांनी करणार झालेत ना. इतके वर्ष एक शेतकरी मला सांगा 15-16 वर्ष झाले स्वतः जमीन जाऊन जर हे तुमची जमीन जात नाही म्हणतात, मग ह्याला काढायचं नाही हे प्रकरण. ह्याला जे मग चुका आता केल्या, याच्या पुढची आपली हे काय भूमिका वगैरे काय आहे? जर मला प्रशासनाने आतापर्यंत मला कुठल्या पद्धतीचं केलं आज नसलं तर? लेखी लेटर द्यावं, तुमच्या पत्रानुसार मी ही सर्व कारवाई करून तुम्हाला इतकी दिवसामध्ये अहवाल देणार आहे. मला ते अहवाल द्यावं. ह्याच्या जर हातात काही नसेल तर ह्यांनी हायकोर्टात जावं, अशा पद्धतीचं त्यांनी पत्र काढावं. त्या सगळे मुद्देसूद मला पत्र द्यावं, मी हायकोर्टात जातो. आणि जर तसं झालं नाही तर मी डायरेक्ट मंत्रालयामध्ये आत्मदहन तिथं करेल. हे मला पहिली स्टेप इथं झाली, आता दुसरं आत्मदहन, आणि मी आता बाकीचे सगळे शेतकऱ्याला घेऊन डायरेक्ट मंत्रालयातच आत्मदहन करणार आहे. तर एक पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, मृत्यू नंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असतो. याप्रमाणे जर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात तर प्रशासनासोबत आपली बैठक आज आणि आत्ता तुर्तास आम्ही घडवून आणू आणि चर्चेतून हा मार्ग सोडू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. तरी आपण कृपया या आंदोलनातून आता सध्या या टाकीवरून खाली उतरून प्रशासनासोबत चर्चेला तयार व्हावं अशी आमची विनंती आहे. नाही येऊ द्या ना, त्याची टीम येऊ द्या, यंत्रणा येऊ द्या, त्यांची चर्चा होऊ द्या. त्याने लेखी लेटर देतो म्हणले तर मी आज तुमच्या विनंतीला मान देईन. माझी हे तुम्हाला शाश्वती राहील. ओके, ठीक.